नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या राशीनुसार आपण महादेवाला कुठली वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची माहिती आपणास सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या राशीनुसार तुम्हाला महादेवाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची माहिती तुम्हाला मिळणार आहे। महाशिवरात्रीला बनतोय अद्भुत संयोग। शंकराला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार करा हे उपाय, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील। माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण आपण साजरा करतो। यंदा ही शिवरात्र 8 मार्चला साजरी केली जाणार आहे। पौराणिक मान्यतेनुसार हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह म्हणून साजरा केला जातो। यंदा महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धी योग आणि कुंभ राशीत सूर्य आणि शनी बुध संयोग तयार होत आहे। तो अत्यंत शुभ ठरला जाणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला तयार होत असलेल्या या शुभ योगामुळे राशीनुसार आपणास कोणते उपाय केल्यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील, तसेच जीवनातील सर्व संकटातून आपणास मुक्ती मिळेल। जाणून घ्या राशीनुसार कोणते उपाय केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात। 1. मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकरावर कच्चे दूध, दही आणि धतुऱ्याचे फूल अर्पण करावे, तसेच कापुरासह शिवाची आरती करावी, शिव अष्टकाचे पठण करावे। 2. वृषभ राशीच्या भक्तांनी महादेवाला उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा, तसेच महादेवाला मोगरा, अत्तर व बेलपत्र आणि चंदन अर्पण करून आरती करावी। 3. मिथुन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला स्फटिक शिवलिंगाची पूजा करावी। जर हे नसेल तर तुम्ही पिंडीची पूजा सुद्धा करू शकता। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिवस्तोत्राचे पठण करा। 4. कर्क राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावे आणि गंगाजल अर्पण करावे, तसेच चंदन सुद्धा अर्पण करावे। 5. सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी फळांचा रस आणि साखर पाण्यात घुसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आपणास फायदा होणार आहे। बेलाचे पानही अर्पण करावे, यामुळे आपल्याला नोकरीत आणि व्यापारात फायदा होण्यास मदत मिळते। 6. कन्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा, यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। त्याचबरोबर बेलपत्रावर नैवेद्य अर्पण करावा। या दिवशी फळाचा नैवेद्य अर्पण केला जातो। 7. तूळ राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा। बेलपत्र, मोगरा, गुलाब, तीळ, चंदन हे महादेवाला तुम्ही अर्पण करू शकता। 8. महाशिवरात्रीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करा। ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा मंत्रजाप करा, यामुळे इच्छुकांचे विवाह लवकर जुळतील आणि आपल्या नोकरीत व व्यापारात आपणास यश मिळेल। 9. धनुराशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा। त्यानंतर पिवळे फुलं महादेवाला अर्पण करा, यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील। महाशिवरात्रीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाला गव्हाने सजवावे आणि विधिवत पूजा करून गरिबांना आणि गरजूंना ते गहू दान करावे। 11. कुंभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ पाण्यात मिसळून अर्पण करावे व भस्माचे त्रिपुंड महादेवाला लावावे व महादेवाला कमलगठ्ठा व गोकर्णाच्या फुलाचे, गोकर्णाला आपण अपराजिता सुद्धा म्हणत असतो, याची 7 फुले महादेवाला अर्पण करायची आहेत। यामुळे आपणास सर्व कार्यात यश मिळणार आहे। 12. महाशिवरात्रीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून
पूजा करावी, यामुळे अनेक संकटातून आपली मुक्ती मिळते। 12. मीन रास। मीन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी। त्यानंतर यामुळे आपणास अनेक संकटातून मुक्ती मिळणार आहे। तुम्हाला व्यापारात, नोकरीत व वैवाहिक जीवनात यश मिळणार आहे। तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील शमीच्या झाडाखाली किंवा बेलपानाच्या झाडाखाली तुम्ही शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता। यामुळे सुद्धा आपणास यश मिळणार आहे। तर मंडळी, आपण या व्हिडिओत 12 राशीनुसार कोणत्या राशीच्या लोकांनी कोणता उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी केल्यामुळे आपणास सुख, समृद्धी व यशाची प्राप्ती होणार आहे याविषयीची माहिती पाहिलेली आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा। त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।